जय श्री कृष्ण. आज आपली तिसऱ्या दिवसाची गोष्ट आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे आपल्या गोदान आणि पौलव्याची कथा. पौलव्या हे ऋषीचं नाव आहे. प्राचीन काळी प्रत्येक राजाजवळ मोठमोठे गोवाडे असायचे, गाईचे गोठे, त्याच्यामध्ये खूप गायी असायच्या आणि हे म्हणजे धन मानलेलं जात असायचं त्यांचं. अश्वधन, गोधन असे मोठे मोठे राजे होते आणि त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गोठे होते. आणि गोधन म्हणजे खूप महान किंमत असायची, कारण पहिल्या गाई पण तशाच असायच्या, खूप दूध द्यायच्या. आणि गोदान करणं म्हणजे राजे लोक गाईचं दान करायचे ब्राह्मणाला, त्याला खूप महत्त्व होतं. आणि म्हणूनच दुर्योधनाने विराट राजाचा गवळीवाडा लुटला. विराट राजाच्या गायी पळविल्या. त्यावेळी अभयपक्षात युद्ध झाले दोघांमध्ये आणि वरिष्ठ ऋषींची कामधेनू दिलीप राजाची गोसेवा याच्या कथा प्रसिद्धच आहेत. दिलीप राजा हा पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून गायीची सेवा करत होता. गाय बसली तर तो बसायचा, गाय उठली तर खूप सेवा केलेली आहे त्यांनी. आजही काही श्रीमंतांजवळ पुष्कळ गायी असतात. अशा श्रीमंतांनी अधिक महिन्यात ब्राह्मणांना गायीचे दान दिले तर ते महापुण्यकारक दान होते. दान देणारे ब्राह्मण सत्पात्र आणि गायीचे संरक्षण करण्यास, गोपालनास समर्थ असेच असावे लागतात. जी गाय दान द्यायची ती कशी असावी तर ते सुंदर, धष्टपुष्ट, वासरासहित, भरपूर दूध देणारी, गरीब गाय, तिच्या गळ्यात घंटा, धार काढू देणारी, अशी योग्य शृंगारून पुरुषोत्तम गोपाल कृष्णाप्रित्यर्थ संकल्प करून ब्राह्मणास दक्षिणेसह द्यावी. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गोपाल कृष्णाला पण गायी हे खूप आवडत होत्या आणि गोपालकृष्ण गायी चारायला स्वतः जात होते आणि गायीवर त्यांचं खूप प्रेम होतं. अशा गायीच्या अंगात सर्व देवांचा निवास असतो. गायीच्या पंचगव्यात सर्व तीर्थ सामावलेली असतात. म्हणून गोदान करणे हे सर्वात पुण्यकर्म आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी अधिक मासात हे गोदान करून महापुण्य प्राप्त करावे. भगवान विष्णूने लक्ष्मीला गोदानाबद्दल माहिती दिली. तेव्हा लक्ष्मीने विचारले, गायीच्या अंगात सर्व देवाचा निवास कसा झाला? आपण म्हणतो गायीच्या अंगामध्ये, गायीच्या पोटात 33 देव आहे, पण हे कसे आले? तर मग विष्णू भगवंतांनी सांगितले की पूर्वी पौलव्य नावाचा एक महान तपस्वी ऋषी या पृथ्वीतलावर होता. त्याने इतकी खडतर तपश्चर्या केली की त्या पुण्याईने त्याला इंद्रप्रद प्राप्त व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली. तो खूप पुण्य कमवलं त्याने. आणि मग इंद्राला काळजी पडली की आता तपश्चर्या याची भंग केली पाहिजे. आणि मग इंद्राचं आसन हालायला लागलं आणि इंद्राला असं वाटलं आता आपलं इंद्रपद गेलं तर, म्हणून त्याने काय केलं, अप्सरांना त्या कामगिरीवर पौलव्याकडे थेट पाठवून दिले. त्या अप्सरा पौलव्याच्या आश्रमात आल्या. नृत्य गायनाने त्यांनी पौलव्याची समाधी भंग केली. आणि मग समाधीभंग झाल्यानंतर पौलव्य ऋषी खूप रागावले आणि त्यांनी त्या अप्सरांना सांगितलं की तुमचा इथे नकरा चालणार नाही. हे काय, कोणी पाठवले तुम्हाला? तर तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला सगळ्यांना भस्म करून टाकेन. आणि मग त्या बिचाऱ्या अप्सरा घाबरून गेल्या. मग त्या तप करत, मुनिवर्य हे कृत्य प्रत्यक्ष देवेंद्राची आज्ञा म्हणून आम्ही इथे आलो आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि मग पौलव्य ऋषी खूप चिडले आणि ते म्हणाले की देवेंद्राला मी जाळून भस्म करतो. असे म्हणून पौलव्याने हातात पाणी घेतले आणि मंत्र प्रत्यक्ष देवेंद्रालाच पाचारण केले. पण देवेंद्र म्हणजे इंद्रदेव घाबरले. इंद्राच्या अंगी हुडहुडी भरली. तो तेथून पळून ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, पौलव्य ऋषींच्या शापापासून आमचे रक्षण करा. विष्णू म्हणाले, देवेंद्रा, अरे ऋषीमुनी ब्राह्मण यांचा छळ करण्याची सवय आता सोडून दे. पूर्वी तुझ्या ह्याच खोडीमुळे तुझी सर्व संपत्ती गेली होती आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी समुद्रमंथनाचा खटाटोप सर्व देवांना करावा लागला. आज आता पुन्हा या पौलव्याचा राग. तिकडे पौलव्य मुनी हातात पाणी घेऊन मंत्र
म्हणत देव इंद्राला आव्हान करीत होते. तो लवकर येईना म्हणून त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून ब्रह्मदेवाला आणि शेवटी विष्णूचं सर्वांना शापाने भस्म करण्यासाठी आव्हान आरंभिले. आणि ऋषींचा त्यावेळेचा तो रुद्र अवतार पाहून साऱ्या अप्सरा भयचकित झाल्या. त्या तिथून पळून गेल्या. आता आली का पंचाई देवेंद्रा, तुमच्या ह्या यापायी ब्रह्मदेव गर्भगडीत झाले, मलाही कापरे भरले. बापरे, आता चला महादेवाकडे. आणि मग हे सगळे ब्रह्मदेव आणि विष्णू आले महादेवाकडे. आणि महादेवाकडे आल्यानंतर रामनाम जप करी शांत बसले होते. तुम्हाला माहिती आहे का शिवशंकर कोणाचा जप करतात? तर ते विष्णूचा जप करतात, रामनामाचा जप करतात. नेहमी ध्यानस्थ असतात कारण ते विष्णूचा जप करतात. आणि जप चालू असताना त्यांना येण्याचे विचारले आणि त्यांचे बोलणे चालू असतात स्वतः शंकर भगवानांना पण सासरे भरले. कारण ते भांग प्यायला सारखे ते बडबडू लागले. अनर्थ झाला, मला काहीच सूचना. कोण काय? विष्णू चकित होऊन म्हणाले, पाहिलेस ना देवेंद्रा, तुझ्या या ऋषी ब्राह्मण छडाच्या कारस्थानामुळे आम्ही तिन्ही देव संकटात सापडलो आहोत. स्वतःही भोलेनाथ महादेव असून तेही गडबडून गेले आहेत. पहा, ऋषी ब्राह्मणाचा राग मोठा कठीण असतो. अरे, स्वतः मी ब्राह्मणाची लात माझ्या छातीवर झेलली होती. शंकर म्हणाले, ते सारे जाऊ द्या. आता या अशा वेळी काय उपाय करावा ते सांगा, विचार नीट करा. विष्णू म्हणाले, आता एकच उपाय आहे. आपण सारे देव गौतमीच्या अंगात शिरू. गौतमी म्हणजेच गंगा, गाय. आणि निर्भय होऊ, कारण ऋषी ब्राह्मणांचा राग गायीवर मुळीच चालत नाही. तो विचार साऱ्यांना पटला आणि सारे देव मग भराभर गायीच्या पोटात शिरले. साऱ्या तीर्थांनीही मग गायीच्या अंगात आश्रय घेतला. ते जाणून पौलव मुनी खट्टू झाले. त्यांचा नाविलाज झाला. सारा उपायच खुंटला. गोमातेला नमस्कार करून ते शांत झाले. अशी ही आपण म्हणतो गोमातेच्या अंगात 33 कोटी देव कसे गेले? तर या पौलव्याच्या ऋषींच्या शापामुळे घाबरून त्यांनी कोणाचा आश्रय घेतला? तर गोमातेचा. अशी ही गोमाता. म्हणून पूर्वीपासून गाईची सेवा, गाईचं सांभाळणं खूप पुण्याचं काम आहे. आणि असे या गोमातेचं दान करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता आपण ही गोष्ट इथेच थांबवू. जय श्रीकृष्ण.